नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांच्या जातीबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण आज कव्हर करणार आहोत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये 8 जाती येतात. पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये म्हणजेच शब्दांच्या जातीमध्ये 8 प्रकार असतात. नाउन, प्रोनाउन, ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन असे 8 प्रकार पडतात. तर त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. पहिला प्रकार येतो तो म्हणजे नाउन. पहिला कोणता आहे? नाउन. नाउन म्हणजेच काय तर नाव. आता ज्या वस्तू आपल्याला आसपास दिसतात त्यांना दिलेल्या नावास आपण नाम म्हणतो. मग समोर फॅन असेल, मोबाईल, टीव्ही, कपडे, मोबाईल, टॅब, लॅपटॉप, पेन, रोड, शाळा हे जे आपण बघू शकतो डोळ्यानं ते प्रत्येकाला दिलेलं जे नाव आहे त्याला आपण नाम म्हणतो. ठीक आहे. मग नामामध्ये पण वेगवेगळे प्रकार येतात. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ठीक आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन असे वेगवेगळे प्रकार पडतात नामामध्ये. ठीक आहे. तर आता दुसरा प्रकार बघूया आपण. दुसरा प्रकार आहे प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय? सर्वनाम. नामाचा परत परत उच्चार करू लागू नये म्हणून आपण प्रोनाउनचा वापर करतो. म्हणजेच आपण उदाहरण घेऊया. मी म्हटलं ही इज अ स्टुडंट. ही इज अ स्टुडंट. यात ही आहे हे काही प्रोनाउन आहे. पण ही ऐवजी आपण म्हटलं रमेश. रमेश इज अ स्टुडंट. रमेश विद्यार्थी आहे. हे झालं पहिलं वाक्य. दुसरं म्हटलं रमेश इज अ क्लेवर स्टुडंट. असे समजा 2 वाक्य आहेत आणि यात परत परत हे रमेश येत आहे. तर मग रमेश काढून त्याच्या जागा आपण ही म्हणू शकतो. मग ही इज अ क्लेवर स्टुडंट असं म्हणू शकतो. म्हणजेच नामाचा परत उच्चार होऊ नये म्हणून आपण इथं प्रोनाउन म्हणजेच सर्वनामाचा वापर करतोय. ठीक आहे. मग याच्यामध्ये नाम आणि सर्वनामामध्ये काही रिलेशन राहतात म्हणजेच नातं राहतं. तर ते कसं राहतं आपण ते समजून घेऊया. नाव आहे लक्ष्मण आणि मी स्वतःबद्दल बोलतोय. ठीक आहे. स्वतःबद्दल बोलतोय. हे नाव नाही आणि इकडं प्रोनाउन. ठीक आहे. नाउन असेल स्वतःबद्दल बोलतोय म्हणजेच प्रोनाउन त्याला येणार आय. स्वतःबद्दल बोलतोय म्हणून आय आहे. ठीक आहे. पुढं इथं मी समोरच्या बद्दल बोलतोय. त्याचं नाव समजा आपण राज समजू. राज नाव आहे पण समोर व्यक्ती उभा आहे. काय? समोर उभा आहे. मग त्याला काय म्हणणार मी? यू. काय म्हणणार? यू. प्रोनाउन काय वापरायचं? यू. म्हणजेच परत परत उच्चार होऊ नये म्हणून. आणि आपण शक्यतो यू आणि आयच वापरतो. तर पुढच्याच नाव घेत नाही दोघांसाठी. ठीक आहे. मग हे एकवचन आणि अनेकवचन दोन्ही पण असतात. एकवचन किंवा अनेकवचन. यू बद्दल बोलायचं झालं तर ते दोन्ही पण वापरलं जातं. आता आपल्याला एकपेक्षा जास्त जणांबद्दल बोलायचं मग त्याला पण यूच राहणार. पण इथं जसं लक्ष्मण म्हटलं ते आता इथं 2 जण आहेत. लक्ष्मण अँड राज. मग लक्ष्मण अँड राज याला प्रोनाउन काय आहे? बी. बी म्हणजे आपण किंवा आम्ही. प्रोनाउन. ठीक आहे. आता लांब आहेत ते दुसरे आहेत. थर्ड पर्सन आहे. मग तो एकटाच आहे. राम एकटाच आहे. ठीक आहे. राम एकटाच आहे. मग त्याला काय आहे? ही. मग दुसरा सीता आहे. सीता किंवा सीता ताई असून. ठीक आहे. सीता आहे मग तिला सी येणार. पुरुष असेल तर ही, स्त्री असेल तर सी. मग तिसरं डॉग. तिसरं काय? कुत्रा आहे. कुत्रा, गाय, म्हैस, बैल किंवा एखादी वस्तू आहे पेन वगैरे मग त्यांना आपण इट वापरतो.
ठीक आहे, आपण इथं पेन पण लिहूया. डॉग म्हणजे कुत्रा किंवा दुसरी वस्तू एखादी निर्जीव, मग त्याला आपण इट वापरतो. आता हे तिघ झाले एक वचन, पण यांचं अनेक वचन असेल, यातलं कोणतंही मिश्रण असेल. राम अँड सीता असेल, किंवा डॉग असेल, किंवा राम अँड डॉग असेल, असं काही मिश्रण असेल, एक पेक्षा जास्त असतील थर्ड पर्सन, तर मग दे येईल. काय दे. तर हे जे कॉमनली यूज होणारे प्रोनाउन आहेत ते आपण कायम वापरतो. कोणते? आय, यू, वी, ही, सी, इट आणि दे. ठीक आहे, हे कॉमन वापरले जाणारे प्रोनाउन आहेत. तर हे नातं आपल्याला माहित असायला पाहिजे. हे जे नातं आहे दोघांमधलं ते आपल्याला माहित असणं गरजेचं. ठीक आहे, आता पुढची शब्दाची जात येते ती म्हणजे पुढची शब्दाची जात आहे ती काय? ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजेच शब्दाबद्दल नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. कोणाबद्दल? नामाबद्दल जास्तीची माहिती सांगणारा. जसं की he is a clever student. ही इज अ क्लेवर. हे क्लेवर आहे म्हणजेच हे हुशार जे वापरलंय ते म्हणजेच ऍडजेक्टिव्ह आहे. शब्दाच्या नामाच्या अगोदर येते. पहिली गोष्ट नामाच्या अगोदर पेन येते, कधी कधी नंतरही येतं. ठीक आहे, पण इथं आता प्रोनाउन पण प्रेझेंट असल्यामुळं हे काय झालं तर अगोदर आलं. ही काय प्रोनाउन आहे, हे ऍडजेक्टिव्ह आणि हे नाउन. तर नामाच्या आधी असलेलं काय? ऍडजेक्टिव्ह आहे. आणि काही शब्द आहेत जे की प्रोनाउन पण असू शकतात आणि ऍडजेक्टिव्ह पण असू शकतात, पण ते पोझिशन वरून ओळखले जातात की ते ऍडजेक्टिव्ह आहेत की प्रोनाउन आहेत. जसं की दीज, दोज, धीस, दॅट. हे जे चार शब्द आहेत हे ऍडजेक्टिव्ह पण असू शकतात आणि प्रोनाउन पण असू शकतात. मग ते नामाच्या आधी असतील तर मग ते ऍडजेक्टिव्ह समजायचं, आणि एकटे असतील तर मग ते प्रोनाउन आहेत असं समजायचं. जसं की आपण एक्झाम्पल घेऊया. दिस बॅग इज माइन. ठीक आहे, आता ह्याच्यात चार गोष्टी. हे काय? ऍडजेक्टिव्ह आहे, हे ऍडजेक्टिव्ह, हे नाउन, हे वर्ब आणि हे प्रोनाउन. चार गोष्टी. ठीक आहे, मग हे नामाच्या आधी असलेलं ऍडजेक्टिव्ह झालं आणि हे एकटं ते प्रोनाउन झालं. मग धिस इथं काय झालं? ऍडजेक्टिव्ह झालं. आपण प्रोनाउन म्हणून पण बघूया. कसं? तर धिस इज माय बॅग. धिस इज माय बॅग. तर अशा प्रकारे धिस इज माय बॅग, बॅगच्या अगोदर शब्द आलेला हे झालं ऍडजेक्टिव्ह आणि हे एकटा असलेला झाला प्रोनाउन. ठीक आहे, आता काय झाला? प्रोनाउन म्हणून आला धिस आणि वर काय होता? ऍडजेक्टिव्ह. तर अशा प्रकारे काही शब्द प्रोनाउन आणि ऍडजेक्टिव्ह दोन्ही पण असू शकतात. फक्त त्यांची पोझिशन महत्वाची की कुठं आले. तर ऍडजेक्टिव्ह काय? तर तो नावाबद्दल विशेष माहिती सांगतोय. आता पुढचा तो म्हणजे चौथा, तो आहे वर्ब. काय? वर्ब म्हणजेच क्रियापद. आता वाक्यामध्ये कधी कधी नाउन नसतं पण क्रियापद असतंच. ठीक आहे, क्रियापद हे वाक्यामध्ये असायलाच पाहिजे. मग त्याचे क्रियापदाचे वेगवेगळे प्रकारही पडतात. जसं की मेन वर्ब असतं, मेन असेल किंवा हेल्पिंग असू शकतं. एकतर मेन असेल किंवा हेल्पिंग असेल. मेन नसेल तर मेन तर असतंच पण हेल्पिंग पण असू शकतं त्याच्यामध्ये. ठीक आहे, पुन्हा मॉडेल्स येतात जसं की कॅन, वुड असे मॉडेल पण येतात. शुड. ठीक आहे, तर असे काही मॉडेल्स पण येतात. आणि त्याच्यानंतर आपण जे शब्द पाहतो इज, नंतर एम, आर,
वर, वॉज, हे सगळे आहेत हे वर्ब आहेत. हे काय वर्ब आहेत. तर आता हे डिपेंड करते की त्याच्यात मेन वर्ब दुसरा असेल तर मग हे हेल्पिंग वर्ब म्हणून काम करते आणि दुसरा वर्ब नसेल तर मग हे मेन वर्ब म्हणून काम करते. ठीक आहे. तर हे असे वर्ब याच्यात राहतात. तर त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात, आपण ते पाहिले आहे. आपण ते डिटेलमध्ये एका व्हिडिओमध्ये घेतलंय. ते वर्ब टाइप्स ऑफ वर्ब म्हणून सर्च करू शकता, तर ते आता तुम्हाला ते भेटून जाईल. ठीक आहे. आता पुढचा प्रकार राहतो ऍडवर्ब. ऍडवर्ब म्हणजे काय, तर इथं ज्याप्रमाणे ऍडजेक्टिव्ह नामाबद्दल जास्तीची माहिती सांगत होता, तसंच ऍडवर्ब हे क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगेल. ऍडवर्ब क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगेल. जसं की ही रन्स, ही रन्स, तो पळतो, हे झालं पहिलं वाक्य. मग दुसरं काय, ही रन्स फास्ट, ही रन्स फास्ट, तो जोरात पळतो. आता हे फास्ट काय आहे, तर हे ऍडवर्ब आहे. पण इथं काय होतं, तो पळतो एवढंच कळत होतं, पण खालच्या वाक्यामध्ये तो जोरात पळतो असं कळतंय. म्हणजेच जोरात पळतोय की हळू पळतोय, कशामुळे कळालं, ऍडवर्बमुळे. म्हणजेच ऍडवर्ब काय करतोय, नाम हे क्रियापदाबद्दल जास्तीची माहिती सांगतो. ठीक आहे. तर आपण आता वर्ब बद्दल आणखी थोडं जाणून घेऊया. आता वर्बचे प्रकार म्हटलं होतं मी, तर ते कसे पडतात बघू. पहिलं पडतो मेन आणि दुसरा राहतो हेल्पिंग. ठीक आहे. मेन वर्ब मध्ये मग यात अकर्मक आणि सकर्मक असे दोन येतात. ट्रान्झिटिव्ह आणि इंट्रान्झिटिव्ह. इंट्रान्झिटिव्ह असे दोन प्रकार पडतात. ट्रान्झिटिव्ह म्हणजे कर्म, ज्याच्यात हे दिसतंय कर्म लागतंय, जसं की ईट. आता ईट म्हटलं तर काहीतरी खातोय असेल, जसं की आय ईट मँगो, मी आंबा खातो. मग याच्यात हे मँगो आहे, हे काय कर्म आहे, हे काय कर्म. मग ज्याच्यात कर्म आहे त्याला म्हटलं जातं सकर्मक, मग त्याला ट्रान्झिटिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये कर्म आहे ते ट्रान्झिटिव्ह झाले. आणि इंट्रान्झिटिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म नाही, जसं की आय लाफ, मी हसतो. आता याच्यामध्ये कोणतंच कर्म नाही, मग ते काय होईल, इंट्रान्झिटिव्ह. काय इंट्रान्झिटिव्ह. तर असे मेन वर्बचे दोन प्रकार पडतात. आता महत्वाचं आहे ते हेल्पिंग वर्ब मध्ये. हेल्पिंग वर्ब मध्ये दोन पडतात, एक प्रायमरी राहतो आणि दुसरा मॉडल्स. आता प्रायमरी मध्ये कोणते, टू डू. टू डू फॉर्म राहतो, ज्याच्यामध्ये डू, डज आणि डीड या गोष्टी येतात. ठीक आहे. हे तिघजण टू डू फॉर्म पहिला. दुसरा राहतो टू बी फॉर्म, याच्यामध्ये एम, इज, आर, वर आणि वॉज असे 5 जण येतात टू बी फॉर्म मध्ये. नंतर पुढे राहतो टू हॅव फॉर्म. मग याच्यामध्ये हॅव, हॅज आणि हॅड असे 3 जण येतात. ठीक आहे. तर हे झालं प्रायमरी बद्दल. आता मॉडेल्स मध्ये कॅन, कुड, वुड, शुड, मे, माइट असे मॉडेल्स येतात. ठीक आहे. तर हे वर्ब बद्दल आहे. वर्बचे प्रकार अशा प्रकारे वेगवेगळे पडतात. तर वाक्यामध्ये वर्ब हे असायलाच पाहिजे. ठीक आहे. तर आपण हे वर्बचे प्रकार पाहिले. आता हे ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह झालं. याच्यामध्ये ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह या दोघांची डिग्री पण असते. तर डिग्री कशासाठी वापरली जाते, तर दोघं जणांना कम्पेअर करण्यासाठी. 2 असतील किंवा 2 पेक्षा जास्त जण असतील किंवा वस्तू असतील त्यांना कंपॅरिझन करण्यासाठी. मग त्याच्यात ऍडजेक्टिव्ह वापरला असेल तर मग ऍडजेक्टिव्हची डिग्री होईल, म्हणजेच 2 वस्तूंचे गुण दर्शवण्यासाठी. आणि जेव्हा ऍडवर्बचा वापर केला गेला असेल तर तेव्हा 2 वस्तूंच्या किंवा 2 प्राण्यांच्या, 2 माणसांच्या क्रिया कशा घडतात ते
कम्पेअर करण्यासाठी वापरलं गेलं असेल. ठीक आहे, तर या दोघांचं मिळून एक डिग्री तयार होते. आता आपण पुढचा प्रकार बघू. 6वा प्रकार येतो तो म्हणजे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी अव्यय काय करतं, तर नाम आणि सर्वनामाचे वाक्यातल्या दुसऱ्या शब्दांशी काय रिलेशन आहे ते दाखवण्याचं काम करतं प्रीपोजिशन. यालाच आपण शब्दयोगी अव्यय पण म्हणतो. मग याचं काम काय आहे, तर हे प्लेस बद्दल, टाइम बद्दल आणि डायरेक्शन बद्दल, तर या तिघांबद्दल सांगण्याचं काम प्रीपोजिशन करतं. म्हणजेच एखादी क्रिया किंवा व्यक्ती कुठे हे सांगण्याचं काम प्रीपोजिशन करणार. एखादी क्रिया घडली तर ती केव्हा घडली हे सांगण्याचं काम पण प्रीपोजिशन करतं. आणि कुठे जायचंय वगैरे डायरेक्शन विचारायचे असेल तर त्यात पण प्रीपोजिशन येतं. जसं की इन, ॲट असे शब्द. इथे पण ॲट, इन हे शब्द. ठीक आहे, नंतर फॉर असे शब्द वापरले जातात. डायरेक्शन मध्ये ऑन, इन, इनटू, इनसाइड असे पण शब्द वापरले जातात डायरेक्शन बद्दल सांगण्यासाठी. ठीक आहे, तर प्रीपोजिशनचा तो वापर होतो. आता पुढचा 7वा प्रकार येतो तो म्हणजेच कंजक्शन. म्हणजेच उभयान्वी अव्यय. म्हणजेच दोन शब्द किंवा दोन पेक्षा जास्त शब्दांना जोडायचं असेल किंवा दोन वाक्यांना जोडायचं असेल तर तेव्हा आपण कंजक्शनचा वापर करतो. जसं की मी म्हटलं राम इज अ टीचर, आणि दुसरं म्हटलं राजू इज अ टीचर. हे दोन्ही सिंपल वाक्य आहेत, म्हणजे साधे वाक्य. ठीक आहे, मग याच्यात राम इज अ टीचर, राम शिक्षक आहे, आणि दुसरं काय राजू इज अ टीचर, राजू शिक्षक आहे. मग याच्यामध्ये दोन गोष्टी कॉमन आहेत, दोघं पण शिक्षक आहेत. मग हे वाक्य आपण कंपेअर करू शकतो, एकच वाक्य बनवू शकतो. कसं, राम अँड राजू आर टीचर्स. मग याच्यामध्ये कॉमन पार्ट काय होता की दोघं पण शिक्षक आहेत, त्याच्यामुळं दोघांना आपण एकत्र आणलं आणि हे काय झालं, एक कंपाऊंड वाक्य तयार झालं. ठीक आहे, हे कंपाऊंड वाक्य तयार झालं. आता याच्यामध्ये आपण अँड हा शब्द वापरलाय, तर अँड काय आहे, कंजक्शन आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये वेगवेगळे शब्द येतात कंजक्शन म्हणून, जसं की अँड, बट, सिन्स, देअरफॉर, hence, as well as soon as, नंतर neither nor, either or. ठीक आहे, असे वेगवेगळे कंजक्शन्स येतात याच्यामध्ये, जे की आपल्याला दोन वाक्य किंवा शब्द जोडण्यासाठी मदत करतात. ठीक आहे, मग याचे दोन प्रकार पडतात. मग कंजक्शनचे दोन प्रकार पडतात. पहिला कोऑर्डिनेटिव्ह, कोऑर्डिनेट, आणि दुसरा राहतो सब कोऑर्डिनेट, सब ऑर्डिनेट. असे दोन प्रकार पडतात. मग कोऑर्डिनेटिव्ह मध्ये दोघांना सारखंच महत्व असतं, दोन्ही वाक्यांना काय सेम महत्व आहे. जे दोन वाक्य कम्पेअर केलेत म्हणजे दोघ जण जोडले गेलेत कंजक्शन ना, त्यांना दोघांना सारखं महत्व आहे, आणि याच्यामध्ये एकाला कमी आणि एकाला जास्त. मग याच्यामध्ये सेम महत्व नसणार आहे. ठीक आहे, एकाला जास्त महत्व आणि एकाला कमी महत्व. मग याच्यामध्ये अँड, बट, सिन्स असे शब्द वापरले जातात. नंतर याच्यात वाय, बिकॉज असे शब्द वापरले जातात. मग याच्यामध्ये एकाला जास्त महत्व आणि एकाला कमी महत्व आहे. ठीक आहे,
आता शेवटचा प्रकार राहतो तो म्हणजे इंटरजेक्शन. इंटरजेक्शन मध्ये ओळखायला सोपं आहे ते, कारण त्याच्या पुढं उद्गारवाचक चिन्ह पण लागतं. ठीक आहे, इथं उद्गारवाचक वाक्य येतात त्याच्यामध्ये. जसं की आपण वाव म्हणतो, ठीक आहे, असं वाव म्हटलं असेल तर मग हे काय झालं, इंटरजेक्शन वाक्य झालं म्हणायचं. ठीक आहे, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो आपण त्याला, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स पण म्हटलं जातं. ठीक आहे, आनंद व्यक्त करायचा असेल, दुःख व्यक्त करायचं असेल, एक आपल्याला काही बघून डचकलो असलं तर अशा गोष्टी दाखवण्यासाठी आपण इंटरजेक्शनचा वापर करतो किंवा एक्सक्लेमेटरीचा वापर करतो. तर याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळं ओळखणं सोपं जातं. वाव येतं, या येतं. ठीक आहे, असे जे शब्द आहेत किंवा या असे वेगवेगळे जे शब्द येत आहेत तर ते इंटरजेक्शन मध्ये येतात. तर ते आपली भावना दाखवण्यासाठी किंवा कधी कधी शी पण वापरलं जातं. ठीक आहे, तर असे शब्द आपण इंटरजेक्शन साठी वापरले जातात. तर पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे शब्दांच्या जातीचे हे 8 प्रकार आहेत, ज्याच्याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वर्ब बद्दल जाणून घेऊया. म्हणजेच वर्बचे प्रकार म्हणजे जे वाक्य आहे, जसं की फर्स्ट फॉर्म असतो, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म किंवा वर्ब आयएनजी म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, तर यांची आपण उदाहरणं घेऊया, म्हणजेच आपल्याला पुढचे वाक्य बोलण्यासाठी प्रॉब्लेम येणार. ठीक आहे, तर आपण त्याच्यामध्ये भेटूया. थँक्यू.